टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाइस लुकिंग एब्सोल्युटली फाईन. तर आजचा ब्लॉग थोडासा उशिरा चालू करतोय. आज किती वाजले? आज वाजले 11:15. रिसेस झाल्यानंतर, कारण की सकाळी फुल ऑन थंडी होती, त्याच्यामुळे काहीच शूट नाही केलेलं आहे. आता डायरेक्ट रिसेसमध्ये सुरू केलेलं आहे. पहिले 4 लेक्चर होऊन गेले, त्याच्यामुळे आता प्रॅक्टिकल आहे. हो आता काय याचं काय चालू आहे. एनिवेज आता जेवण वगैरे करतो, नंतर परत फायनली कॉलेज सुटलं आहे. आज काही खरं जास्ती करता नाही आला का ब्लॉग माझा, कारण की सकाळी आलो फुल थंडी. मोबाईलच काढायची हिंमत नव्हती. मी पाहिलं सुद्धा नाही मोबाईल. ब्लॉग पण नाही केला काही. लेक्चरला गेलो नाही तर मी आज लवकर आलो होतो, 6:15 आलो होतो इथे, पण मग काही केलं नाही. आता आपण येतोय मनमाडला प्रस्थान करणार आहे आपण. आज वाटलं की नाही का आज रूमवरून थोडंसं लांब जाऊ. आज आपल्या घरी जाऊ, नाही का, घरी जाऊन तेवढंच अभ्यास करू, मग येऊ. आमचे पेपर चालू आहे काहीच नाही का. पेपरात आम्ही खूप चांगले दिवे लावलेले. सोड ना कोण. अजून आता उद्या तर मॅथ्सचा पेपर आहे. आता उद्या मॅथ्सच्या पेपरला काय होतं ते आम्हाला काही माहीत नाही, नाही का. तशी आज केमिस्ट्रीचा पेपर होता. केमिस्ट्रीचं एकदम टॉप टिप लिहिलेलं आहे, नाही का. केमिस्ट्री आता फुल फॉर्ममध्ये जाणार आहे. फक्त आम्हाला टेन्शन फक्त मॅथ्स आणि फिजिक्स आहे. ते पण बघू आता काय होतं. ते तर असणारच. त्या टेन्शनला कोणीच काय करू शकत. आवाज येतोय का पण, कारण की सगळं रोडवरती गाड्या वगैरे जातात. माईक आपला अजून एवढा हे नाही तरी याचा माईक खूप चांगला आहे. अशी मोठं मध्ये शूट केलं, आवाज येत नव्हता असं. अच्छा, ते आता चाललंय स्टेशनला मस्त टिंग टॉंग. स्टेशनला आलोय, गाडी 2:30ला आहे. थांबा. काल चांगली लवकर आली होती, आज फुल लेट. आज आली आता गाडी. आवाज येतोय आम्हाला अनाउन्समेंट पण एवढा वेळ चालू होते ना. आता माहिती 4-5 दिवस झाली, माहिती मान्य गाडी येणार आहे. एवढा वेळ अरे ते कान दुखायला लागतं की भेंडी माहिती गाडी येणार आहे, परत गाडी येणार आहे. ते काय लागणारच आहे का. नवरा येतोय, नवरदेव येतोय, नवरी येते. सारखं रिपीट करून डोक्याची पार दही करून टाकतं राव. ठीक आहे, काय करणार आहोत. वाजले आता एवढे वाजले दिसतंय नसेल नाही ते उलट दिसतं. हां 2:20 वाजलेले. अजून 10 मिनटं आहे. तोपर्यंत बसा. बरं आहे पण ठीक आहे. भेटू आपण ट्रेनमध्ये. काय मला बसलो ट्रेनमध्ये, काहीच जागा नाही. कंट्री जिंदाबाद. आलो मनमाडला. जास्त काही शूट नाही करता आलं ट्रेनमध्ये, कारण की मी बसलेलो होतो त्यामुळे काही बाहेरचं काही काढता नाही आले. आज दुसरीकडे बसलो होतो, मी दुसरीकडे बसलो होतो. जागा चांगली मिळाली होती आज, त्याच्यामुळे आलो होतो मनमाडला. आवाज येत असेल की नाही माहित नाही, नंतर बोलतो. आज घरी आलो मी, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, फ्रेश केलं, कम्प्लिशनला बसलो आणि नंतर जिमला गेलो. जिममध्ये आज काही शूट नाही केलं मी. घरी आल्यानंतर पण काहीच नाही केलं आज. पण आत्ता पण जेवण झालं आहे. ॲपेरंटली आत्ता वाजले आहे 11:15. तेच कम्प्लिशन चालू आहे, त्याच्यामुळे आजचा डे तसंच. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना तुम्हाला की तुम्हाला सुरू करायचं आहे आज व्लॉग, पण करायचं आहे पण होत नाही. तशातला आज हा दिवस होता, त्याच्यामुळे. पण ठीक आहे, उद्या पण परत आता उद्या करेल मी. पण आज आता तेच कम्प्लिशन चालू आहे, तेच बघतो आता किती वेळ चालेल कम्प्लिशन. सो आजसाठी एवढंच. मान्य थोडा छोटा ब्लॉग येईल आजचा, पण एनिवेज आजचे दिवस. विथ दॅट सेट, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि बस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.